हे ठाणं आहे. ठाणं हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव आपण ऐकलं असेल, भेटले असते की बरेच. आणि दिघे साहेब आम्हाला सांगायचे, जेव्हा कुठेही हरिनाम सप्ताह असायचा त्यावेळेस एच एस पाटील इथं आहे, दिघे साहेब आणि आम्ही सोबत आलो होतो. आणि नेहमी दिघे साहेब सांगायचे, कुठेही अखंड हरिनाम सप्ताह, यांना पण माहित आहे महाराजांना, की हरिनाम सप्ताह असला की तिथं आवर्जून जायचं. हे ठाणं आहे. ठाणं हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव आपण ऐकलं असेल, भेटले असते की बरेच. आणि दिघे साहेब आम्हाला सांगायचे, जेव्हा कुठेही हरिनाम सप्ताह असायचा त्यावेळेस एच एस पाटील इथं आहे, दिघे साहेब आणि आम्ही सोबत आलो होतो. आणि नेहमी दिघे साहेब सांगायचे, कुठेही अखंड हरिनाम सप्ताह, यांना पण माहित आहे महाराजांना, की हरिनाम सप्ताह असला की तिथं आवर्जून जायचं. पांडुरंगाच्या नामस्मरणात काही काळ का होईना एक सगळे विचार, चांगले विचार येतात, वाईट विचार जातात, मनाला शांती मिळते. आणि म्हणून दिघे साहेबांची जे काही शिकवण आहे ती मी कायम मनामध्ये ठेवलेली आहे. आणि म्हणून मी दरवर्षी येतो ना तुमच्याकडं, आणि जिथं जिथं कार्यक्रम असतात तिथं आवर्जून आपण जात असतो. याचं कारणच एवढं आहे की कीर्तन, प्रवचन या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून तुम्ही समाज प्रबोधनाचं काम करत असता, समाजाला चांगली दिशा देण्याचं काम करत असता, त्यांच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सुख समृद्धी आणण्याचं काम करत असता. आणि म्हणून वारकरी संप्रदाय जिथं जिथं जेव्हा जेव्हा बोलवतो तेव्हा तेव्हा तिथे एकनाथ शिंदे धावून जातो. हे माझं काम मी करत असतो.